आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर. एक महत्त्वाची बातमी, मोठी बातमी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचं गूढ आता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या अपघाताचा तपास करण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी सरकारी यंत्रणांऐवजी खासगी गुप्तहेर संस्थांकडून हा तपास करून घेण्याचे संकेत दिलेत. रोहित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी 2 मोठ्या खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली आहे. 2 पैकी एका संस्थेकडे लवकरच या अपघाताच्या सखोल तपासाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. दिल्लीतनं थेट घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय. अजित पवारांच्या अपघाती निधनासंदर्भात आमदार रोहित पवार हे एका खासगी कंपनीकडून या संपूर्ण घटनेचा तपास करणार असल्याची माहिती मिळतेय. यासाठी त्यांनी काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी देखील घेतल्याचं कळतंय. सध्या ते दिल्ली दौऱ्यावर आहेत. सरकारी ऐवजी खासगी संस्था तपास करणार असल्याचं त्यामुळे पाहायला मिळतंय. रोहित पवारांनी डीजीसीएवर ट्विट करून टीका केली आहे. स्वर्गीय दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आजचा 20वा दिवस. अद्यापही डीजीसीएकडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. सर्व नियमांचं उल्लंघन करत विमान चालवणाऱ्या व्हीएसआर कंपनी विरोधात देखील कारवाई झालेली नाही. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे डीजीसीएनं लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा, व्हीएसआरवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. अनेक शंका बळावत चालल्या आहेत असं देखील रोहित पवार म्हणालेत आणि त्यामुळेच दिल्लीत त्यांनी एका खासगी गुप्तहेर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी देखील घेतल्याचं कळलंय. त्यामुळे हा सगळा तपास खासगी संस्थेमार्फत केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. व्हीएसआर कंपनीवर तातडीनं कारवाई व्हावी अशी देखील मागणी आमदार रोहित पवार करतायत. दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आजचा 20वा दिवस. अद्यापही डीजीसीएकडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही असं ट्विट रोहित पवार करतायत. सर्व नियमांचं उल्लंघन करत विमान चालवणाऱ्या व्हीएसआर कंपनी विरोधात काहीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नसल्याचं रोहित पवार म्हणाले. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे डीजीसीएनं लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा, तसंच व्हीएसआरवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.